नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरबीआय असिस्टंट पदासाठी व्हॅकन्सी आलेले, खूप चांगली व्हॅकन्सी, डायरेक्ट शासनाचा जॉब आहे मित्रांनो। 2026 मधली ही व्हॅकन्सी आहे। टोटल 650 एवढ्या प्रमाणात जागा आहेत। त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रासाठी 266 म्हणजे जवळपास अर्ध्यानेच इथे जागा आहेत महाराष्ट्रासाठी। ऑल ओव्हर इंडियासाठी आहेत, पण फक्त महाराष्ट्रासाठी 266 एवढ्या जागा आहेत। त्यामुळे कोणी फॉर्म भरू शकतं। त्यामध्ये मुंबईला आहेत मित्रांनो 249 जागा, फक्त मुंबई सिटीला सगळ्यात जास्त जागा आहेत, आणि नागपूर सिटीला आहेत 17 जागा। अशा मिळून 266 जागा महाराष्ट्रासाठी या ठिकाणी आहेत। आता या ठिकाणी फॉर्म कोण भरू शकतो? एनी बॅचलर डिग्री, म्हणजे तुमची कुठलीही पदवी जर तुमच्याकडे असेल आणि त्याला मिनिमम जर 50% असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता। परंतु थांबा, जर तुमची कॅटेगरी SC ST PWD जर असेल आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्ही पदवीमध्ये फक्त पास असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। परंतु इतर कॅटेगरी मधल्या विद्यार्थी मित्रांसाठी 50% कंपल्सरी आहेत पदवीमध्ये। फक्त या 3 कॅटेगरीमध्ये फक्त पास असणे आवश्यक आहे। ठीक आहे, हा पॉइंट लक्षात ठेवा। दुसरा पॉइंट आहे, पद कुठले असणार आहे? तर असिस्टंट हे पद असणार आहे, आणि संस्था ऑर्गनायझेशन आरबीआय असणार आहे। ऍप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरून घ्या। लोकेशन असणार आहे इंडियामध्ये आरबीआय ऑफिसेस। आता आरबीआय ऑफिसेस कुठे कुठे आहेत इंडियामध्ये? ज्या हाय प्रोफाईल सिटी आहेत तिथे, जसं की मुंबई असेल, नागपूर असेल, आणि ह्या जागा ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या मुंबई आणि नागपूर या 2 ठिकाणासाठीच असणार आहेत, 249 आणि 217। म्हणून इथे तुमचं जे जॉब लोकेशन असेल एक तर मुंबई किंवा दुसरं नागपूर। आता विद्यार्थी मित्र सहसा मुंबईच निवड करतात, कारण की तिथे व्हॅकन्सी जास्त आहे, हाय प्रोफाईल सिटी आहे, सॅलरी मध्ये सुद्धा तिथे फरक पडतो। सॅलरी सर्वांना सेमच असते गव्हर्नमेंट रूल नुसार, परंतु जर सिटी बदलली तर तिथले जे अलाउन्सेस आहेत त्याच्यामध्ये थोडेसे चेंज होत असतात, त्याच्यामध्ये फरक पडत असतो आणि तिथे तुम्हाला फायदा होत असतो। परंतु इथे सर्वसाधारण 249 जास्त जागा असल्यामुळे मुंबईला विद्यार्थी इकडे रेफरन्स करतात। तुमच्या पद्धतीने तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता। 249 मुंबईला, नागपूरला 17। थर्ड पॉइंट आहे त्याची इलिजिबिलिटी, म्हणजे तुमची पात्रता काय पाहिजे? आता म्हटल्याप्रमाणे बॅचलर डिग्री एवढीच फक्त पात्रता आहे। आणि याची एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे? इथे 2 एक्झाम असणार आहेत। एक जो प्रिलिम्स असणार आहे, तुमची मेन्स एक्झाम असणार आहे। प्रिलिम्स आणि मेन एक्झाम असणार आहे। आता प्रिलिम्स कधी होईल? 11 एप्रिल आणि मेन होणार आहे 7 जून मध्ये। म्हणजे साधारणपणे 2-3 महिन्याचा टाइम पिरियड आहे एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी। जर तुम्ही प्रिलिम्स मध्ये पास आउट झाला तर कॅटेगरी मार्क्स मध्ये बसलात तर तुम्ही मेन्स एक्झाम देऊ शकता 7 जून मध्ये। ठीक आहे, म्हणून तयारीला अजून वेळ आहे तुमच्याकडे, सो तयारी व्यवस्थित करा। वयोमर्यादा जर तुमची पाहिली मित्रांनो, याच्यामध्ये असणार आहे कमीत कमी 20 वर्ष ते मॅक्झिमम 28 इयर्स। सर्वसाधारणपणे 20 ते 28 एवढी वय तुमचं पाहिजे। परंतु जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर तिथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे तुम्हाला। ओबीसी मध्ये 3 वर्षाचा आहे, म्हणजे 28+3 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि जर SC ST कॅटेगरी मध्ये असाल तर 28+5 मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। इथे कॅटेगरीला वयाची सूट दिलेली आहे, आणि जनरल 20 ते 28 या स्पेसिफिक रेंज मध्ये तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता मित्रांनो। ठीक आहे, चौथा पॉइंट आहे सगळ्यात महत्वाचा, पगार। पगार किती असणार आहे? सर्वसाधारणपणे स्टार्टिंग 29,000 आणि मॅक्स 58,500 एवढा पगार असणार आहे। त्याच्यामध्ये दरवर्षी तुमचे जे गव्हर्नमेंट नॉर्म्स जे असतील ते तुमचं इन्क्रीमेंट होईल। त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला जे तुमचे अलाउन्सेस असतील गव्हर्नमेंटचे, जसे की डिअरनेस अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स, ट्रान्सफर अलाउन्स आणि इतर बाकीचे जे फॅसिलिटी असतील ते गव्हर्नमेंट तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करणार आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे सॅलरी सुद्धा स्टार्टिंग चांगली आहे। दरवर्षी तुम्हाला ह्याच्यामध्ये पगार वाढ सुद्धा होणार आहे आणि बाकीचे अलाउन्सेस सुद्धा मिळणार आहे, म्हणून बेस्ट जॉब आहे हा। आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे? याच्यामध्ये साधारणपणे 2 पद्धतीने निवड प्रक्रिया केली जाते। प्रिलिम्स मध्ये पास झाल्याच्या नंतर मेन्स मध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकतं इथे। त्याच्यासाठी तुम्ही लोकल लँग्वेज येणं तुम्हाला खूप कंपल्सरी आहे। महाराष्ट्रातून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला मराठी येणं कंपल्सरी आहे। सहसा प्रत्येकाला मराठी येतच, लोकल लँग्वेज इथं रिक्वायर्ड आहे। आता
सगळी प्रोसेस माहिती करून घेतली, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित झाल्या. आता सब्जेक्ट कुठले असणार एक्झाम साठी, कारण की एक्झाम मध्ये कॉम्पिटिशन तशीच असणार आहे. लक्षात घ्या, जागा कमी आहेत, स्पर्धा जास्त वाढलेली आहे. आता स्पर्धेचं युग आहे. सो तुम्हाला याची खूप जास्त तयारी करावी लागणार आहे. प्रिलिम्सला कुठले सब्जेक्ट असतील? इंग्लिश असेल, रिझनिंग असेल, न्यूमरिकल ॲबिलिटी असेल. 3च सब्जेक्ट प्रिलिम्सला असणार आहेत. 3 सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. परंतु पुढे मेन्सला परत सब्जेक्ट ऍडिशन होणार आहे. त्याच्यामध्ये मेन्सला तुमचे इंग्लिश असणार आहे, रिझनिंग असणार आहे, कॉन्ट असणार आहे, जनरल अवेअरनेस असणार आहे आणि कॉम्प्युटर येणं तुम्हाला अनिवार्य आहे. कॉम्प्युटर रिलेटेड गोष्टी, संगणक ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुमचे प्री आणि मेन्स या 2 एक्झाम होतील. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये कुठले प्रश्न असतील? बेसिक इंग्लिश ग्रामर तुम्हाला येणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमचं जे रिझनिंग आहे, मॅथ रिलेटेड येतं, तुमचं ब्लड रिलेशन असेल किंवा कोडिंग डिकोडिंग असेल, न्यूमरिकल असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत, कन्सेप्ट आहेत बेसिक त्या रिलेटेड एक्झाम वर क्वेश्चन विचारले जाणार आहेत मित्रांनो. त्यामुळे प्री आणि मेन्स दोन्हीचा तुमचा चांगला अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आरबीआय मध्ये बँकिंग क्षेत्रात ज्यांना कोणाला आवड आहे त्यांनी याची नक्कीच तयारी करा मित्रांनो. ठीक आहे, म्हणून ही संधी गमावू नका. याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न डाऊट असतील तर कमेंट करा, सगळ्या गोष्टीचं उत्तर देईल मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम मित्रांनो.